एकुलती एक अशी महागडी साडी, लग्नानंतर कुठली महाग साडी असेल तर जाईल, इतकी जास्त ट्रेंडिंग मध्ये होती ना की खूप कॉमन होतं तेव्हा हे ना. ते पण पेंडिंग आहे, तुमच्या कमेंट्स येतात आणि असं वाटतं की एक काम झालं की आपल्याला वाटतं की हा सगळं काम झालंय, पण एक काम हाय एव्हरीवन, नमस्कार. मी नीता आणि पुन्हा एकदा आपल्याच्या नवीन व्लॉगमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. अपेक्षा करते की सगळे एकदम मस्त आणि मजेत असाल आणि हे जे छोटंसं सुख आहे ना ते मला अनुभवायला मिळतं. खरंच मी तरी खूप खुश होते. एक गरमागरम चहाचा कप, मस्त कोवळं ऊन आणि माझी ही छोटीशी बाल्कनी खरंच खूप आनंद देणारी असते आणि ही गोष्ट फक्त चहा प्रेमीच समजू शकतात. सकाळचा त्या पहिल्या गरमागरम चहाचा घोट घशातून खाली जातो ना तेव्हा ॲक्च्युली शरीराला पूर्ण वेकअप कॉल मिळाल्यासारखं वाटतं, जो की वर्कआउट करून आल्यावर सुद्धा वाटत नाही. डोळ्यातली झोप हळूच पळून जाते, एक पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि मग असं वाटतं की चला आत्ता आपल्या दिवसाची छानशी सुरुवात करूया. कितीही व्यस्त दिवस असो, कितीही टेन्शन असो, पण तो पहिला चहा आहे ना तो मस्त आरामात घ्यायचा. मूड रिसेटचं बटन आहे ॲक्च्युली ते. कारण मला तरी असं वाटतं की चहा हे फक्त पेय नाही आहे, तर तो आपल्या दिवसाची पहिली शांतता, पहिली एनर्जी आणि पहिला स्माइल देणारा रिच्युअल आहे. खूप झालं चहा पुराण, म्हणजे खरंच चहाप्रेमी आहे ते नक्कीच रिलेट करतील. सो दिवसाची सुरुवात तर आधीच झाली होती, पण खरी सुरुवात आत्ता झाली आहे. वर्कआउट करून आले, चहा घेतला आणि त्यानंतर थोडं पाणी झाडांना घालायचं होतं तर पाणी घातलं आणि बाल्कनी पण स्वच्छ धुवून झालेली आहे. आणि थोड्या वेळात ना मस्तपैकी माझ्या बाल्कनीचा एक टूर पण तुम्हाला देते, अगदी छोटासा. तर सगळ्यात आधी ना आज मी माझ्या बाल्कनीचं काम करून घेतलं. दोन्हीही बाल्कनी सध्या एकदम सेट आहेत आणि आय होप त्या तशाच राहतीलही. आणि धुवून पण घेतलं. आता थोड्या वेळाने मी तुम्हाला दाखवते. ही जी लिव्हिंग रूमची बाल्कनी आहे ती थोडीशी मी खाली ठेवली, म्हणजे एक अश्विनच्या मनाप्रमाणे आणि एक माझ्या मनाप्रमाणे असं म्हणायलाही हरकत नाही आहे. कारण अश्विनला बाल्कनी एकदम खाली क्लीन आवडते आणि मला काही झाडाझुडपांशिवाय बाल्कनी आवडत नाही. पण इथे कबूतर त्रास देत होते म्हणून मी सगळं क्लीन केलं. फक्त एक झाड तिथे आहे, ही पण मस्त दिसते आता. आणि ती तर ॲज युजल मस्त ग्रीनरी मला आवडते, ती तर माझी फेवरेट बाल्कनी आहे. दोन्ही साईडनी मी असे प्लांट ठेवलेत. काही कुंड्या खाली आहेत, म्हणजे जे झाडं सुकले होते किंवा ज्यामध्ये खूप दिवसापासून प्लांट नाही आहे. ॲक्च्युली मला ती माती सगळं हे करून नवीन प्लांट आणायचे आहे. जर तुम्हाला माहिती असेल की आत्ता कोणतं प्लांट आणू, म्हणजे आत्ता मी तुम्हाला ना एक बाल्कनी टूर देते, तर ती माझी एकदा झाडं बघा आणि यामध्ये आणखी कोणतं ॲड होऊ शकतं. म्हणजे असं नाही आहे की मला फुलांची झाडं आवडतात, मला नॉर्मल जसं डायफन आहे ना त्या रिलेटेड, म्हणजे जे नेहमीसाठी ग्रो होईल अशा टाईपचं मला प्लांट हवं आहे. तर आता मला ना खूप जास्त भूक लागलेली, कारण सकाळपासनं वर्कआउट होतं आणि मग त्यानंतर जाम भूक लागते. म्हणून मी आता मस्त उत्तप्पा नाही आहे, उत्तप्पा बनवल्यापेक्षा ना मी काय करते, हे जे बॅटर आहे यात कांदा, टोमॅटो, गाजर आणि आज तर मी कॉर्न पण टाकले आहे, हिरवी मिरची, कोथिंबीर, असं एकदम बॅटर कमी आणि व्हेजिटेबल्स जास्त असतात. मस्त हेल्दी लागतं. तर आता ते करून घेते. आणि स्वयंपाकात आज मला सिंपल डाळ, पालक आणि चपाती करायची आहे. खरं तर भाकरीचं किती दिवसापासून विचार करते, आज झालंच ना तर ज्वारी आणून घेते, मग ती निवडणं, मग ती दळून आणणं, यामध्ये कधी 8 दिवस जातात माहीत पडत नाही. पण असो, आज अजून मला तुमच्याशी साड्या पण शेअर करायच्या आहे. खूप दिवसापासून ते पण पेंडिंग आहे. तुमच्या कमेंट्स येतात आणि असं वाटतं की अरे यार करायचं आहे, पण ते काही होतच नव्हतं. पण आज मी मनावर घेतलंय आणि ते पण करते. पण चला आता सगळ्यात आधी हे करते आणि त्यानंतर ना आता या काही डिश मी आणल्या होत्या. ॲक्च्युली या मी कोणाला तरी गिफ्ट देण्यासाठी आणल्या होत्या, पण तिकडे काही जाणंच झालं नाही. काय माहिती कधी योग येईल तिकडे जाण्याचा. ॲक्च्युली तिची पण एक मुलगी आहे आणि ते दोघं जण, तर अशा मी पिंक आणि ब्लूमध्ये प्लेट्स आणल्या होत्या. पण म्हटलं जाऊ दे, आता ही आमच्याचसाठी वापरायला काढते आई ग. पिंक माझ्यासाठी आणि ह्या दोन जे ब्लू आहेत त्या रियांश आणि अश्विनसाठी. मस्त क्वालिटी आहे, या मी रिलायन्समधून आणल्या होत्या. आणि किती दिवस ठेवणार ना. आपण काय करतो, जसं क्रोकरी युनिट पण असतं ते आपण जर आपल्या घरी कोणी येणार, कोणी पाहुणे येणार असतील किंवा काहीतरी स्पेशल असेल तेव्हा आपण काढतो आणि हे तसंच पडून राहतं. पण आता मी हे धुणार आहे आणि वापरायला काढणार आहे. मस्त क्वालिटी आहे.
बघा अशी ही एक बाल्कनी जी एकदम मोकळी आणि साफ करायला जरा सोपी आहे, कारण आत्ता इथे काहीच नाही आहे. तर आत्ता ही अश्विनची बाल्कनी असं समजा आणि ही आहे माझी बाल्कनी. येस, कारण इथे मी माझ्या मनाप्रमाणे मला जेवढी झाडं हवी आहेत, जशी ती डेकोर करायची आहे तशी माझ्या मनाप्रमाणे करू शकते. आता ती बाल्कनी मोकळी करून दिली आहे, तर इथे मला खूप पसारा नाही करायचा आहे, पण जेवढी झाडं मला पाहिजे आहेत ना तेवढी मी इथे ठेवली आहे. आणि ही पण बऱ्यापैकी मोकळी आहे, फक्त दोन्ही साईडनी अशी झाडं दिसतात आणि छान वाटतं. जर मध्ये चेअर टाकून बसलं ना, छान बुक वाचत, चहा घेत, नुसतं उभं जरी राहिलं ना तरी मन प्रसन्न होतं. आता सगळं झाल्यानंतर विचार केला होता की जस्ट आता बेडरूममध्ये गेले की साड्या काढायच्या सगळ्या, पण बेडरूममध्ये आल्यानंतर हा असा पसारा. आज मी अश्विनला कपडे काढायला लावले, कारण मला आत्ताचे कपडे वॉश करायला टाकायचे आणि बाल्कनी पण धुवायची होती. तर हा सगळा पसारा. आता अशा पसाऱ्यात साड्यांचं शूट कसं करू, आणि हे ॲक्च्युली असं उचलून मला त्या चेअरवर ठेवावं असं वाटतंय, पण जाऊ दे, आणखी 5 मिनटं लागतील. परत मला हे कपडे पण वॉश करायला टाकायचे आहे, ते पण मशीनमध्ये टाकून देते आणि हे पण काम 5 मिनटात करते. आणि असंच होतं, म्हणजे एक काम झालं की आपल्याला वाटतं की हां सगळं कामं झालं आहे, पण एक काम परत डोळ्यासमोर असतंच. तर आता हे पटकन करते, थोडासा बेड पण आवरून घेते आणि इथेच मी सगळ्या म्हणजे खूप नाही आहे, आता तुम्हाला पुढे दिसेलच की मी कोणत्या साड्या दाखवते. आणि मला ना ॲक्च्युली म्हणजे साड्यांबद्दल एवढी जास्त माहिती पण नाही आहे, त्यामुळे खूप असं डिटेलमध्ये मी नाही सांगू शकत की त्याचा कापड कोणता आहे किंवा त्याची प्रिंट कोणती आहे. पुढे मी तुम्हाला सगळं सांगतेच, एक एक साडी विथ ब्लाऊज. तर अशा या माझ्याच कलेक्शनमधल्या मी 7 ते 8 साड्या काढल्या, ज्या मॅक्सिमम टाईम मी घालते, मला जास्त आवडतात. आणि खरं सांगू तर जसं मी बोलले की प्रत्येक साड्यांबद्दल मी खूप डिटेलमध्ये नाही सांगू शकत, कारण मला तेवढी समज नाही आहे की कुठली प्रिंट आहे, कुठलं मटेरियल आहे, पण तरीसुद्धा शेअर करते. तर सगळ्यात पहिली ही साडी, आणि मोस्टली माझ्या साड्या ना अमरावतीच्या आहेत, कारण मी अमरावतीची आहे आणि आई साड्या घ्यायची. तर बरेचसे शॉप्स मला माहिती आहेत, काही इतके कॉमन शॉप्स आहेत की तुम्हाला सांगितले तर तुम्हीही म्हणता की हो ताई, मी पण तिथूनच साड्या घेत असते. तर सगळ्यात पहिली साडी ही आहे पैठणी साडी, आणि ही मी अमरावतीवरून नाही तर पुण्यावरून घेतलेली आहे. खूप सुंदर असा बॉटल ग्रीन कलर आहे आणि ॲक्च्युअल पैठणी आहे. आता प्युअर सिल्क नाही आहे, पण पैठणी जी असते, आता पैठणीमध्ये सुद्धा बरेचसे वेगवेगळे प्रकार येतात. प्युअर सिल्क येते, हँडलूम येते, हँडमेड असं काहीतरी मटेरियल पण येतं जे खूप कॉस्टली असतं. तर ही साडी मी पुण्यावरून घेतली होती, आय थिंक 3 की 3.5 हजाराला घेतली होती. यालाही बरेच वर्ष झाले, पण इतकी वेळा घातली आहे ना. आणि मला मोस्टली पैठणी हा प्रकार खूप जास्त आवडतो. सगळ्यात पहिलं कारण म्हणजे ती चोपून चापून बसते, खूप हलकी असते आणि माझी हाईट ऑलरेडी कमी आहे, त्यामुळे ती कॅरी करायला मला इतकी सोपी आणि इतकी हलकी वाटते ना की कुठलाही कार्यक्रम असला की माझं सगळ्यात पहिलं जे डोक्यात येतं ती म्हणजे पैठणी. अजूनही मला माझ्या कलेक्शनमध्ये पैठणीच घ्यायला आवडेल, कारण माझ्यासाठी हे बेस्ट आहे. तर सगळ्यात एक साडी मी ना ओपन करून दाखवत नाही, ही मी पुण्यावरून आणि पिंपरी मार्केटमधून घेतलेली. तर फक्त असा हिचा पदर दाखवते आणि यावरची अशी प्रिंट दाखवते. आणि मी सुद्धा साडी नेसली नाही आहे, कारण साडी नेसून साडी कलेक्शन शूट करायचं असतं तर हे काम आजही झालं नसतं, म्हणून मी साडी नेसली नाही आहे. जशी माझं रुटीनमध्ये आहे मी तसंच ते तुमच्याशी शेअर करते. तर हे बघा, हा याचा मस्त लाल कलरचा पदर आहे आणि रेड अँड ग्रीन कॉम्बिनेशन ऑलवेज बेस्ट. तर ही माझी पहिली साडी. आता ही आहे दुसऱ्या नंबरची साडी. ॲक्च्युली माझ्या घरचं जेव्हा वास्तू होतं तेव्हा निकिताला माझ्यासाठी साडी घ्यायची होती आणि तेव्हा मी अमरावतीलाच होती. तर माझ्याच चॉईसनी तिने मला ही साडी घेऊन दिली होती. फक्त 700 रुपयाची साडी आहे, पण या साडीचं कौतुक आणि या साडीवरचं प्रेम अजूनही संपत नाही आहे. इतकी वेळा नेसली आहे मी ही साडी. खरं तर घालायलाही सोपी आहे, एकदम हलकी आहे आणि याचं मटेरियल आय थिंक थोडंसं जॉर्जेटमध्ये येतं. कम्प्लीट जॉर्जेट नाही आहे, कारण एकदम असं चरचरीत नाही आहे, थोडं सॉफ्ट मटेरियल आहे. कलर खूप सुंदर आहे आणि घातल्यानंतर काय माहिती का, म्हणजे इतकी कम्फर्टेबल वाटते ती की बरेचदा फंक्शन म्हणजे जे नॉर्मली आपले सण असतात छोटे, त्या सणाला मी खूपदा घातलेली आहे. आणि म्हणूनच म्हणते की या साडीवरचं प्रेम आणि कौतुक काही संपतच नाही आहे. अजूनही यापुढे मी कितीतरी वेळा ही साडी नेसणार आहे. आणि त्याचं ब्लाऊजचं कलर किंवा त्याची पण जी डिझाईन आहे ना, त्यामुळे पण ती खूप छान दिसते. इतकी वेळा घातली ना, खरं तर याचं ब्लाऊज पण
हे बघा इथून असं सुटतंय, ही शिलाई सुटायला लागलेली आहे. एवढ्या वेळा मी हे ब्लाऊज पण घातले. कलर पण सुंदर आहे आणि बॅक साईड डिझाईन बघा, ही अशी बॅक साईड डिझाईन आहे. आता प्रत्येक साडी मी नेसून दाखवत नाही आहे, पण याआधी मी जेव्हा कधी घातली असेल त्याचा एखादा मी फोटो साईडला शेअर करते, म्हणजे तुम्हाला ॲक्च्युली आयडिया येईल की कशी दिसते. आता माझ्या एंगेजमेंटची साडी ना एकदम रेड कलर होती, फुल रेड कलर. त्यानंतर माझ्या कलेक्शनमध्ये असा रेड कलर कधी घेण्यातच आला नाही. तर आय थिंक 2-3 वर्षापूर्वी मी ही साडी घेतलेली, 3 वर्ष झाले असतील. मी ठरवूनच गेले होते की मला रेड कलर घ्यायचा आहे. आणि असा रेड कलर, खरं तर आपण ना असे कलर घालायला खूप कधी कधी वाटतं आपल्याला की एवढे डार्क कलर कधी घालायचे, कुठे घालायचे. पण खरंच एकदा रेड कलरची अशी काय म्हणतो त्याला, एकदम डार्क रेड कलर असतो ना, पूर्ण रेड कलरची साडी खूप उठून दिसते. ती कमी किमतीची जरी असले ना, काही कलर्स असे असतात की ते खूप उठून दिसणारे असतात कुठल्याही साडीमध्ये. आणि याचं पण मटेरियल एकदम सॉफ्ट आहे. मला अशा जड किंवा फुगणाऱ्या साड्या तशाही आवडत नाही, कारण माझ्यावर त्या चांगल्याही दिसत नाही आणि मेन म्हणजे मला व्यवस्थित त्या नेसताही येत नाही. त्यामुळे माझं पहिलं साडी घेताना चॉईस हीच असते की मटेरियल सॉफ्ट असलं पाहिजे, त्याचे काठ सॉफ्ट असले पाहिजे. याचे काठही सॉफ्ट आहे आणि पूर्ण साडीवर सेम अशीच प्रिंट आहे, फक्त याचा पदर वेगळा असेल. येस, हा जो दिसतोय ना तो हा याचा पदर आहे आणि पूर्ण साडीवर सेम अशीच डिझाईन आहे. आणि ही साडी मी फक्त 1000 रुपयाला घेतली होती. प्रत्येक साडीचा प्राईस सांगण्याचं कारण म्हणजे माझ्याकडे फक्त एकच साडी आहे जी मी कॉस्टली घेतली होती आणि चांगली साडी आहे ती, खूपदा मी घातली आहे. पण कसे मी खूप अशा साड्या नेसत पण नाही, मला खूप असं साड्यांचा वेड नाही आहे. आणि त्यातही मी तेव्हाच ठरवलं होतं की खूप महागाच्या साड्या नाही घ्यायच्या. घेतली तर पैठणी एक आहे की ती महागाची, जास्तीत जास्त 3, 4, 5 इथपर्यंतच मी जाईल. बाकीच्या ज्या नॉर्मल साड्या आहेत त्या 1000, 2000, 3000 एवढंच माझं बजेट असतं मोस्टली. कारण खूप महागाच्या साड्या असल्या ना की एकतर त्या कपाटात पडून राहतात, जास्त वेळा नेसता येत नाही आणि तीच साडी रिपीट करायला आपल्याला नकोसं वाटतं. प्रत्येक वेळी हलकी का असेना, स्वस्त का असेना, पण एखादं नवीन कलेक्शन पाहिजे असतं. त्यामुळे खूप महागाच्या साड्या मी काही घेत नसते. तर ही माझी 3ऱ्या नंबरची साडी आणि याचं ब्लाऊजही इतक्या साड्यांवर मॅच होतं ना, खूप सुंदर ब्लाऊज आहे. मटेरियल एकदम सॉफ्ट आहे आणि त्याच्या स्लीव्जमुळे या अशा आहेत याच्या स्लीव्ज. खरं तर रेड कलरमुळे ते आणखी जास्त उठून दिसते. आणि अशी आहे याची बॅक डिझाईन आणि बऱ्याचशा साड्यांवर, लाचावर, सगळ्या याच्यावर हे ब्लाऊज मॅचिंग होतं, त्यामुळे हे पण खूपदा घालण्यात येतं. तर आत्ता ज्या महाग साडीबद्दल बोलले ती आहे ही माझी प्युअर सिल्क पैठणी. ही मी निकिताच्या लग्नात घेतली होती. आता लग्नानंतर महागडी साडी कोणती घेतली असेल तर ही त्यावेळी लग्नाचा बस्ता प्लस लग्नाची शॉपिंग, त्यामध्ये मी ही साडी घेतली होती तेव्हा ही 7000ला मिळाली होती. ॲक्च्युली याची प्राईस 10000 आहे, पण तेव्हा खूप सारी शॉपिंग झाली होती, त्यामुळे आई, मी, निकिता असं तिघींनी मिळून अशा टाईपची पैठणी घेतली होती. तर ही 10000ची पैठणी आहे ऑलमोस्ट. आम्हाला तेव्हा ती 7000त मिळाली. आणि याचा कलर सिल्क आहे, त्यामुळे एकदम छोटीशी घडी होते बघा, असं वाटणारही नाही एवढीशी घडी होते सिल्कची. कलर इतका सुंदर आहे की असा कलर मी घातल्यानंतर कित्येक जणांनी शोधला की मला सुद्धा असाच कलर हवा आहे, अशीच साडी हवा आहे, पण अशा टाईपचा काही कलर मिळाला नाही. पदर ग्रीन कलर आहे, त्याचं कॉम्बिनेशन पण खूप युनिक आहे, खूप सुंदर दिसते. आणि ऑफकोर्स प्युअर सिल्क आहे तर ती तेवढीच हलकी पण आहे, सॉफ्ट आहे आणि चोपून चापून बसते. खूपदा मी घातली आहे, खरं तर खूपदा घातल्यामुळे त्याची अवस्था पण अशी झाली आहे, त्याचे काठ थोडे असे व्हायला लागले आहेत. पिनांचं जे हे असतात ना छोटे छोटे होल्स, ते सुद्धा ॲक्च्युली दिसायला लागलेत. आणि ब्लाऊजची तर त्याच्या हालत खराब झाली आहे. एवढे वेळा मी ही साडी नेसली आहे, कारण महागाची साडी आहे. आणि हे पैठणी कलेक्शन असं असतं की ते कधीच जुनं होत नाही. ॲक्च्युली जे ट्रेंडमध्ये साड्या येतात जसं ऑर्गेन्झा आणि बरेच काय काय ट्रेंडमध्ये साडी, माझ्याकडे ट्रेंडिंग अशी साडी एक पण नाही आहे. कारण काय असतं, ट्रेंड येतो आणि तो निघून जातो आणि मग ती साडी आपल्याला नंतर नेसावीशी वाटत नाही. त्यामुळे ट्रेंडिंग असा कोणती साडी जी मी घेतली असेल, ॲक्च्युली माझ्याकडे कुठलीच ऑर्गेन्झा साडी पण नाही आहे. सो ट्रेंडिंग साडी नाहीच आहे माझ्याकडे, जो नॉर्मल कधीही घालू शकतो कुठल्याही सणाला, कुठल्याही फंक्शनमध्ये. अशा नॉर्मली सगळ्या महाराष्ट्रीयन आणि ट्रॅडिशनल अशा साड्या आहेत सगळ्या. तर ही
पैठणी, प्युअर सिल्क पैठणी. ही पण बिझीलँड तुम्हाला माहिती असेल, अमरावतीच्या थोडंसं आउटसाईड आहे. तिथे आम्ही लग्नाची शॉपिंग केली होती, तर तिथून ही साडी घेतलेली. त्यानंतरची ही पॅरेट ग्रीन साडी. आता या साडीबद्दल नुकतंच मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे, कुठून घेतली, कितीला घेतली, पण तो शॉर्ट किंवा तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर परत एकदा तुमच्याशी शेअर करते. ही साडीसुद्धा मी मनोहर लालमधून घेतली होती आणि साडीच्या मानाने मला 2000 रुपये कमी वाटते, कारण तेवढीच ती सुंदर आहे. त्याचं मटेरियल, त्याचा पदर, म्हणजे पैठणीचा लुक देते ॲक्च्युली ही साडी. आणि कलर पण खूप छान आहे. ॲक्च्युली आता युनिक कलर आहे असं म्हणता येणार नाही, कारण बऱ्याच जणांकडे आता असा कलर दिसतो पैठणीमध्ये, नॉर्मल साड्यांमध्ये, पण खूप छान दिसते घातल्यानंतर. एकदम क्लासी लुक येतो. असं वाटतं की खूप महागडी साडी आहे, आणि म्हणून मी म्हटलं होतं की ही साडी फक्त 2000 रुपयाची आहे. आता बऱ्याच जणांना असं वाटलं की फक्त 2000 रुपये नाही येते, पण साडीच्या मानाने मी ते फक्त म्हटलं होतं. बाकी माझ्यासाठी सुद्धा आता 1000, 2000, 3000 हे जास्तच आहे, पण साडी तेवढ्याला चांगली साडी मिळाली. तर अशी ही पैठणी लुक देणारी मस्त असा पदर, हा याचा पदर आहे. आणि कलर तर सुंदर आहेच, खूप छान दिसतो घातल्यानंतर. साईडला मी फोटो शेअर केला आहे. आणि त्याचं ब्लाऊजही तेवढंच सुंदर आहे. आता मागच्या वेळी ब्लाऊज तुमच्याशी शेअर केलं नव्हतं. ब्लाऊजची डिझाईन खूप मस्त आहे. बॅक साईडनी अगदी सिम्पल आहे, सिम्पल नेक, पण स्लीव्जवर ही अशी डिझाईन. आणि हा जो पदराचा जो कापड आहे ना, म्हणजे ॲक्च्युली ब्लाऊजमध्येच असा हा कापड आला होता, तर असे त्याची स्लीव्ज, असं ब्लाऊज शिवलं आहे, त्यामुळे सुद्धा ते खूप उठून दिसतं. आणि खूप आता काही या साडीबद्दल सांगत नाही. ॲक्च्युली बघा, माझ्याकडे ना अशाच कलरमध्ये ही पण साडी आहे. ही साडी मला वाटतं की 2दा तरी घातली असेल, त्यानंतर मी काही साडी नेसली नाही. पण काय माहिती का, मला आता ही खूप आउटडेटेड साडी वाटते. आणि माझ्याकडे खूप असं कलेक्शन पण नाही आहे साड्यांचं. पूर्वी नेटच्या साड्यांचं खूप जास्त ट्रेंड होतं, म्हणजे माझ्या लग्नाच्या वेळी, आता 12-13 वर्षापूर्वी. आता त्या नेटच्या साड्या तशाच पडून आहे, म्हणूनच मी ठरवलं होतं की ट्रेंडिंग साड्या नाही घ्यायच्या, कारण त्या नेटच्या साड्या आता अजिबात घालाव्याशा वाटत नाही. त्याच्यावरची ती डिझाईन, प्रिंट इतकी जुनाट वाटते, पण त्या साड्या आपल्याकडे तशाच ठेवून असतात. त्यानंतरची नेक्स्ट साडी आहे, ज्याच्या कलरमुळे मी ही साडी घेतली होती. ॲक्च्युली याचे काठ थोडेसे जाड आहेत, पण साडी एकदम नरम आहे. त्याचा कलर इतका प्रिटी आहे ना, खूप सुंदर दिसतो, एकदम नाजूक कलर आहे. आणि कलरमुळे मी ही साडी घेतली होती. आणि तेव्हाही मला असंच वाटलं की 1000 रुपयाला ही साडी मिळते, तर चला घेऊन टाकावी. या साडीसोबतच मी ही साडी घेतली होती. मोस्टली माझ्या साड्या श्रद्धा, मनोहर लाल, आराधना आणि वंदनामधल्या आहेत. तर आय थिंक ही आराधना की वंदनामधली असेल. बाकी मी सांगितलं की मनोहर लालमधल्या मॅक्सिमम साड्या आहेत आत्ता ज्या मी दाखवल्या. बाकीच्या ज्या साड्या आहेत बऱ्यापैकी, म्हणजे खूप अशा साड्या नाही आहेत. जसं खालच्या साईडला मी ठेवलेल्या साड्या आहे, वरच्या साईडनी सुद्धा थोड्या साड्या आहेत. तर झालंच कधी तर माझं एकदा पूर्ण साड्यांचं कलेक्शनही मी नक्की तुमच्याशी शेअर करेन. आत्ता या व्हिडिओला कसा रिस्पॉन्स मिळतो त्यावरून पुढचा व्हिडिओ नक्की बनवेल. तर ही एक आता याचा पॅटर्न कुठला आहे किंवा ह्याला काय म्हणतात खरंच मला माहिती नाही आहे, पण साडी खूप छान आहे. त्यानंतर माझ्या कलेक्शनमधली मला आवडणारी ही पण एक साडी आहे. आणि ही साडी मी माझ्या भावाच्या सुजितच्या लग्नाच्या वेळी घेतली होती. पण याचा एकच प्रॉब्लेम आहे की ही थोडीशी साडी हेवी आहे आणि म्हणूनच ती जास्त घालण्यात येत नाही. नॉर्मली ज्या साड्या आहेत, म्हणजे बाकीच्याही साड्या मी अशा प्रिफर करते की त्या थोड्या हलक्या वाटल्या पाहिजे आणि कॅरी करायला म्हणजे सोपं असलं पाहिजे. पण ही साडी अशी आहे, वेडिंग मटेरियल किंवा असं मोठं फंक्शन असेल तर तिथे घालण्यासाठी खूप सुंदर दिसते. त्याचा कलर मस्त आहे, त्याची डिझाईन मस्त आहे. आणि बघा पदर असा आहे याचा, प्लस काठ याचे अगदी सिंपल आहेत, पण घातल्यानंतर खूप सुंदर दिसते. आता यावरचा फोटो असेल की नाही मला माहिती नाही आहे, पण कलरमुळे आणि त्याच्या पदरामुळे ती खूप सुंदर दिसते. आपल्या लग्नातली साडी ना प्रत्येकासाठी स्पेशल असते. तर माझा हा लग्नातला शालू. आता हा शालू बघितल्यानंतर बऱ्याच जणांना त्यांचा शालू आठवेल, कारण बऱ्याच जणांचे कलर, प्रिंट, डिझाईन सगळं सेम असू शकतं. तुम्ही म्हणाल की ताई माझ्या लग्नातलाही शालू असाच आहे, सेम टू सेम, कारण त्यावेळी हा कलर, ही प्रिंट, ह्याची डिझाईन इतकी जास्त ट्रेंडिंगमध्ये होती ना की खूप कॉमन होतं तेव्हा हे. आता याला 13 वर्षापेक्षा जास्त झालेत, पण अजूनही मला ही साडी, शालू खूप जास्त आवडते. आता मागच्या हळदी कुंकाला मी हा शालू नेसला होता, तेव्हासुद्धा सगळ्यांना खूप जास्त आवडला, कारण त्याचा कलरच इतका सुंदर आहे.
कॉम्बिनेशन इतकं सुंदर आहे. प्रिंट जरी जुनी झाली ना, बघा अशा टाईपची प्रिंट आहे. हा याचा पदर आहे आणि ही अशी यावरची प्रिंट आहे. खूप हेवी मटेरियल आहे म्हणूनच ती जास्त घालण्यात येत नाही, पण तरीही मी 4-5 वेळा हिला घातला असेल आणि छान दिसते अजूनही घातल्यानंतर. म्हणजे नुसतं असं अंगावर जरी टाकला ना तरी पण खूप सुंदर दिसतो त्याच्या कलरमुळे. आता डिझाईन जुनी झाली आहे पण तरीसुद्धा ही साडी आपल्या एक जवळची साडी असते आणि ही आम्ही घेतली नव्हती, त्यामुळे मी आता ही साडी इंदोरवरनं घेतली होती. म्हणजे सासरकडून मला माझ्या लग्नातल्या काही साड्या मिळाल्या होत्या, त्यातलाच हा एक शालू. आणि किंमत आता माहिती नाही, याची किंमत मी काही सांगत नाही, पण महागातली साडी आहे आणि अजूनही मला ती तेवढीच आवडते. तर अशा होत्या माझ्या काही कलेक्शनमधल्या स्पेशली माझ्या फेवरेट साड्या, ज्यामध्ये बऱ्यापैकी 7 ते 8 साड्या मी तुमच्याशी शेअर केल्या. आता यापैकी कुठली साडी मला जास्त आवडते तर ती म्हणजे ती जांभळ्या कलरची पैठणी मी दाखवली होती, सिल्क पैठणी. ती मला सगळ्यात जास्त आवडते. नॉर्मली सगळ्याच पैठणी मला खरं तर आवडतात, पण तिचं जरा एक वेगळं महत्त्व आहे. ती महाग आहे म्हणूनही म्हणा, किंवा तिचा डिझाईन, तिचा कलर, प्रिंट आणि तिचा कापड, त्यामुळे ती स्पेशल आहे. तर हे बघा, हे साड्यांचं कलेक्शन दाखवणं, शूट करणं म्हणजे नंतर एवढं सगळं काम निघतं. पण असो, माझं तर फेवरेट मी साडी तुम्हाला सांगितली ही वाली आहे. आणि तुम्हाला या साड्यांपैकी सगळ्यात जास्त कोणती साडी आवडली ते सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा. चला आता हे आवरायचं आहे. आय होप तुम्हाला माझं साड्यांचं कलेक्शन आवडेल आणि खूप दिवसाचा पेंडिंग व्हिडिओ होता, फायनली तो मी कंप्लीट केला. आता सगळ्या साड्या व्यवस्थित ठेवून देते आणि झालंच तर माझ्या ज्या जुन्या साड्या आहेत किंवा नॉर्मली ज्या आहेत रेग्युलर साड्या, त्यासुद्धा तुम्हाला बघायच्या असेल तर तसेही मला कमेंट्स करा, मी नक्की शेअर करेन. करायला ना खरंच खूप वेळ आणि खूप मेहनतही लागते. खूप वेळ गेला, एक साडी छान अशी मस्त घडी घालून ठेवली. आणि आत्ता ॲक्च्युली मला व्हिडिओ पुढे कंटिन्यू करायचा होता, पण आत्ता जर व्हिडिओ कंटिन्यू केला असता ना तर खूप मोठा झाला असता, म्हणून आत्ता व्हिडिओला मी इथेच एंड करते आणि यापुढे झालं तर एक दुसरा व्हिडिओ नक्की शूट करेल. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि माझ्या साड्या आवडल्या की नाही हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. चला उद्या भेटूया परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.